नमस्कार गाववाल्यांनो, आज मी अंगणवाडी गेलेलो असं आणि या ठिकाणी तुमका एक व्हिडिओ मी याच्या आधी टाकलेलो असं। या व्हिडिओ तुमका काय बघू गावताला गाववाल्यांनो, तर अंगणवाडी कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची ही जी अनोखी अशी परंपरा असा, ती परंपरा कसली असं सांगतोय। तर या ठिकाणी ना न बोलता मुकपणे देवीक नैवेद्य अर्पण केलं जातं। तर अशी ही अलौकिक परंपरा दाखवूक मी इलेलो असं आणि थोडीफार तुमका जत्रेची जी गर्दी असतात ती पण दाखवते, थोडी दुकानं वगैरे सगळं दाखवते। असो मी परिपूर्ण असो ब्लॉग तुमका आजच्या व्हिडिओत घेऊन येतलोय। तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि मालवणी माणूस यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। काही ठिकाणी देवीच्या ठिकाणी इल्यानंतर या ठिकाणी अशी वारी येतं, ही बघा। इच्छा वराडकर, सनी मेहता, किरण सावंत, आपले नातेवाईक उमेश चव्हाण, आपली पोलीस नियंत्रण वाट पाहत आहेत। कंपनीचे कस्टमर होलसेलरामध्ये आले बघा, इकडं काय आलंय, मासाची अगर चलो स्वामी निकालो, स्वामी निकालो। आज वार्षिक उत्सव या ठिकाणी दर्शन बंद करण्यात येईल, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या, नाही करा। गाभाऱ्यामधील जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती राहील, मोठी पाण्याचा कार्यक्रम लवकरात लवकर पार पाडला पाहिजे, त्याची दक्षता नक्कीच घ्या। 2 तासाआधी धार्मिक विधीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण प्रवेश नाशिक वाढ बघतात अवश्य द्यायचे। माननीय सुधीरजी सावंत, राणा कळवाट आणि कणकवली पार्किंग मध्ये गाडीजवळ आपली नातेवाईक वाट पाहतात, आपण लवकरात लवकर यायचे। होसर गावाचे सामाजिक व्यक्तिमत्व वासुदेव नारकर,
रोशनजी राणे, किरण राणे, विशाल राणे यांचं या ठिकाणी जगदीश्वरमध्ये हर्षराज तनावडे यांच्यावर आहे. त्या आर्थिक गाभाऱ्यामधील गैरसरकारची विनंती आहे. भाविकांना लवकरात लवकर ओटी भरण्यासाठी आपण थोडंसं मार्गदर्शन करायचं. 2 तासाच्या अवधीमध्ये या ठिकाणी विशाखा चौरस्कर सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की त्यांनी रस्त्यामध्ये त्याचप्रमाणे रस्त्यावरील फिरते विक्रेते आणि फेरीवाले यांच्याकडून सामान खरेदी करताना अनावश्यक गर्दी टाळावी. गाभाऱ्यामध्ये कार्यरत असलेले आमचे संरक्षक बांधव आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही वारंवार सूचना करत आहोत. गाभाऱ्यामध्ये कार्यरत असलेले आमचे संरक्षक बांधव आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही वारंवार सूचना करत आहोत. क्लिअर कर येतात पुढं आहे. मागे बघा, मागे बघा. साईड साईड घ्यायचा ना. आपण थोडं पुढे जाऊ. जिल्हा परिषद पाणी पुरवठ्याकडून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य प्राप्त होतं आणि ते 20 वर्ष आम्हाला काम चालणार आहे. रवींद्र वाचे साहेब आई भराडी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही अंगणे कुटुंबियांच्या वतीनं त्याच्या सूचना आहेत, विशेष सूचना आहेत. त्या सूचना आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जाऊन करून घ्यायच्या आहेत. वाजल्यापासून या उत्सवाला सुरुवात झाली. श्री भराडी मातेची भक्त 1 वाजल्यापासून आई भराडी मातेच्या या मंदिर परिसरात आणि कुटुंबियांनी ज्या 9 रांगा केल्या होत्या त्या 9 रांगांमध्ये आपल्याला उपस्थिती त्यांची पाहायला मिळत होती आणि ती उपस्थिती धन्यवाद. आमच्या काही क्षणामध्ये गावाल्यान होय अंगणवाडीचे जे महिला असत ते देवीचं नैवेद्य घेऊन आता गाभाऱ्यात जातले. त्या ठिकाणी नैवेद्य नेताना जे महिला असत ते पूर्णपणे मुक असत अशी ह्याची ही जुनी परंपरा असा. तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या डोक्यावर पंचपक्वानान भरलेली ही जी ताटा बांधलेली असत आणि अशी ही जुनी परंपरा कित्येक वर्षा हे ग्रामस्थ आणि हयले अन्य कुटुंबीय हे पार पाडतात. गावाल्यानू हय तुमका जी गर्दी दिसता ही कशाक थांबलेली असा तुमका सांगते. कारण आता या ठिकाणी देवीचो जो नैवेद्य असता मुकपणे नैवेद्य दाखवण्याची जी परंपरा असा ती परंपरा आता चालू असा. काही वेळासाठी हय दर्शनाची रांग थांबवली असा. तुम्ही बघू शकता अशी एकदम कडेकोट बंदोबस्त ठेवलेलो असा. गर्दी थांबवलेली असा, लाईनी सगळे थांबवलेले असत, कोणाकच एंट्री नाही. आपण
गावाल्यानू तुम्ही बघा आता ही लाईन चालू झालेली असा प्रसादाची बघा. नैवेद्य मुकपणे नैवेद्य दाखवची जी परंपरा असा अहिले अंगणवाडी कुटुंबियांची ती चालू झालेली असा. बघू शकता तुम्ही हे बघा. हे सगळे अंगणवाडीचे ह्या असत म्हणजे अहिले जे रहिवासी असत ते असत स्वयंसेवक असत. तुम्ही बघू शकता दिवसभर या ठिकाणी सगळी सेवा देऊन हे दमलेले असत. हे बघा या ठिकाणी हय विश्रामासाठी हे बसलेले असत सगळे. अनेक जे महिला असत म्हणजे खूप घरातून नैवेद्य येतात तर त्याच्यामुळे लाईन मोठी असा वेळ लागतो असा. तर या ठिकाणी अंगणवाडीच्या देवीच्या ठिकाणी दर्शन सोहळा जो असता तो थांबव या ठिकाणी हय नैवेद्यासाठी ही जी जागा असतात ती पूर्णपणे खाली केली जातात आणि हळूहळू सगळे नैवेद्य असत ते देवीच्या पुढ्यात दाखवतं. त्याच्यानंतर हे नैवेद्य असं ते ज्याच्या त्याच्या घरातून आणलेले असतं त्याच्या त्याच्या घरात या ठिकाणी नेले जातात आणि त्याच्यानंतर जे भाविक वाट बघत असतात त्यांच्या अंगणात त्यांच्या खळ्यामध्ये थंय त्यांका ह्यो जो नैवेद्याचा ताट असता त्याच्यातील जो नैवेद्य असता तो मिक्स करून त्यांका सगळ्यांका महाप्रसाद म्हणून वाटलो जाता. या ठिकाणी अंगणवाडीचे जे महिला असत ते देवीक नैवेद्य अर्पण करूच्यासाठी देवळात जातात. ज्या महिलांनी देवीक नैवेद्य अर्पण केल्याने ते थोडे थोडे बाहेर येतात. मोठ्या संख्येने महिला थांबले होत. तर या ठिकाणी दर्शन सोहळा तो थांबवलेला असा. दरवर्षी या ठिकाणी जो दर्शन सोहळा असा तो होता कारण या ठिकाणी मुकपणे देवीक नैवेद्य अर्पण करूची जुनी परंपरा असा. ती परंपरा या अंगणवाडी कुटुंबियांक आणि ग्रामस्थांका राबवची असता. बघा ही अशी पद्धत असा की आपल्या त्या ढोल वाद्य असा जुनी कोकणातली परंपरा ते ढोल वाजून या ठिकाणी देवीक नैवेद्य अर्पण केलं जाता. गावाल्यान तू बघू शकता काही ठिकाणी देवीच्या ठिकाणी इल्यानंतर या ठिकाणी अशी वारी येतात. हे बघा नैवेद्य देवीक अर्पण करूच्या टायमाक ही रांग बंद केलेली असता. त्यासाठी ही सगळी आता वाट बघतात की आता थोड्या वेळान दर्शनाक सुरुवात होतली. किती गर्दी आहे बघा. गावाल्यान बघू शकतात या ठिकाणी संबळ पण वाजवलं जातात देवी नैवेद्य चालू असताना. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात नैवेद्याची ताटा असत ती देवीक अर्पण करून ही आता सगळी लोक जी असत ती घरात चाललेली असत. थोडी थोडी जी नैवेद्याची ताटा असत ती मंदिर असून आता बाहेर आणतो ती बघा महिला. अरे दोनदा येऊन गेलो तिकडे पण घरातच काम चाललं वेळच नाही.
साइड 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 बाजू 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 इथे नाही भेटणार तिकडे आलो तर जावा आत नाही जावा तिथे कोण नाही इकडे जावा समोरच्या गल्लीत थांबा इकडे तिकडेच भेट खाली गावाल्यानं आता जे महिला गेलेत ना नैवेद्य घेऊन डोक्यावरून त्या घरातूनच आपण पहिला व्हिडिओ स्टार्ट केलेलो होतो. गावाल्यानं या ठिकाणी ही जी आता ताटात ही खालच्या बाजू जातं. या ठिकाणी खालच्या बाजू मोठ्या प्रमाणात जे महिला असतात ती नैवेद्याची ताटं घेऊन जातं. बघू शकता या ठिकाणी सगळे आता हे अंगणवाडीचे जे अंगणी कुटुंबियांची महिला आणि ग्रामस्थांचे जे महिला असतात ते नैवेद्याचं ताट देवीक अर्पण करून या ठिकाणी घराकडे घेऊन जातात. हे बघा प्रत्येक जे उपास धरलेले भाविक असत त्यांना या ठिकाणी जे आपले अंगणवाडी कुटुंबियांचे जे महिला असतात ते प्रत्येकाक प्रसाद वाटतात. ते बघा लाईनीत पदर पसरून जे माता भगिनी असत ते वाट बघतात कारण त्यांच्यानी दिवसभर कडक उपास ते महिलांनी धरलेलो असा. या ठिकाणी पुरुष पण या ठिकाणी असत. महिला पुरुष हे वाट बघत असतात केव्हा एकदा देवीचा ताट नैवेद्य दाखवलं जातं आणि आपल्या या ठिकाणी महाप्रसाद गावता कारण त्यांचं भराडी देवीची एवढी श्रद्धा असा. या ठिकाणी ह्यो उपास खूप कडक धरलो आता. देवी भराडी आई जी मनात असा श्रद्धा भाविकांची ही इतकी प्रचंड असा. तुम्ही बघू शकता कितीतरी जवळजवळ 3 तास जवळजवळ या ठिकाणी जे माता भगिनी असतात ते वाट बघतात पदर पसरून केव्हा एकदा देवीच्या नैवेद्याचा ताट येताना आपल्या प्रसाद गावतो आणि आपला उपास सुटतो. हे बघा अरे बाबा कपाडात मागे नव्हतं मागे यायला पाहिजे मंदिरापासून घराचं अंतर ह्या जास्त असतं तरी पण ही जुनी परंपरा असल्यामुळे या ठिकाणी जे ग्रामस्थ असत त्यांचे जे महिला असत अंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे महिला असत ते अनवाणी तुम्ही बघू शकता कोणाच्याच पायात चप्पल नाही तर अनवाणीपणे आणि मुकपणे ही आपली जी खूप जुनी परंपरा असा देवी भराडी आईची ही भराडी आईची परंपरा पार पाडतात. होय
ह्या सगळ्यात लांबचं घर असं तर ह्या असा या ठिकाणी आता हांगणे कुटुंबियांची जी महिला असा ती पोचलेली असा या ठिकाणी इथे घेऊ द्या वर घे इथे 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 या ठिकाणी आपले मालवणचे मित्र असत बघा होऊ शकतो सगळे स्पेशली अखिलेश आणि अखिलेश भाव पण असा त्यांनी आमका बोलवून घेतलेलं श्याम जाधव असं ते शेवटचा ताट हे यांच्या घरात दिले जात आहे बघा यांचं अंगण असा या ठिकाणी असा सगळे जमलेले असत त्यांना होय पंगत वाढतले बघा अखिलेश चल बाय होय जे भाविक थांबलेले होते त्यांना आता होय पंगत वाढलेली असा घराच्या अंगणात म्हणजे खयात आणि पहिल्या लोट्यावर किंवा वळत पण वाढलं आता प्रत्येकाच्या घरात या ठिकाणी होय महाप्रसाद दिलो आता बघा गावाला न्यू ह्या समोर तुमका दिसता मालवणचा प्रवेशद्वार असा दर्शनाची रांग असा तर या ठिकाणी आता जो देवीक नैवेद्य अर्पण करतात तो सोहळा पार पडलेलो असा प्रत्येक अंगणवाडीच्या जे ग्रामस्थ असत अंगणवाडी चे अंगणे कुटुंबीय असत त्यांच्या घराकडे प्रत्येक आता महाप्रसाद दिलो जातलो असा तर आता तुम्ही बघू शकता ही रांग आता लागलेली असा आता लगेच थोड्या वेळाने परत दर्शनाला सुरुवात होतली त्या ठिकाणी आपले मित्र असतात ते बघा कल्याण पाटील गावाल्यानो ह्या केसरकर सावंताचा अंगणवाडीतील घर असा तर या ठिकाणी आपण गेल्या वर्षी आणि यंदा पण जो मुकपणे नैवेद्य देवीक अर्पण करतो त्याचं व्हिडिओ केलेलं तर तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी जे भाविक उपास धरतं देवीचो त्यांका या ठिकाणी देवीचो नैवेद्य असतात तो त्या संपूर्ण महाप्रसाद एकरूप करून या ठिकाणी सगळ्यांका महाप्रसाद दिलेलो असा ह्याच्यातले बहुसंख्य जे भाविक असत ते उपास धरलेलेच असत ते देवीचो प्रसाद घेतल्याशिवाय उपास सोडणार ना देवीच्या नैवेद्यात पंचपक्वान म्हणजे जा आपला कोकणी जा जेवण असा ता म्हणजे भात त्याच्यानंतर गोडी डाळ पापड त्याच्यानंतर काळ्या उसळ मेथी वडे मेथी घातलेले वडे लोणचा पापड त्याच्यानंतर गोड पदार्थ असे मिठाई पण असतात असा पंचपक्वान या ठिकाणी या केसरकर सावंत कुटुंबियातर्फे या ठिकाणी सर्व जे भाविक जमलेले आहेत त्यांना प्रसाद महाप्रसाद म्हणून दिलो जाता
गावाला तू बघू शकतास हे जे सावंत केसरकर कुटुंबीय असत तर त्यांच्यातर्फे ही जय्यत तयारी केलेली असा महाप्रसादाची. मी जवळजवळ 25 ते 30 वर्ष या ठिकाणी माझा उपास सोडतोय आणि देवीचं नैवेद्य किंवा देवीचं महाप्रसादाचं ग्रहण करते. तर हे काहीच भाविकांना कमी पडायला देण्यात नाही. परिपूर्ण असो सगळे जे आपले नातेवाईक असत मित्रमंडळी असत त्यांना भरपूर असो मनसोक्त असो पंचपक्वानांचा महाप्रसाद देतात. तर या ठिकाणी आपण आजचा व्हिडिओ संपवतलो कारण आपण जास्त खोलवर माहिती देऊ शकत नाही. तशी आम्हाला सूचना प्राप्त झालेली असते त्यांचे मंडळाचे. तर या ठिकाणी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि मालवणी चॅनल जर सबस्क्राईब केला नसलाच तर सबस्क्राईब करा. मराठी आई मातेचा विजय असो. अरे सगळं जाता नाहीत का ढकल तो कुठे त्याला. गेट बंद कर.